नमस्कार. आता आपण जून 2014चा दुसरा पेपर कंप्लीट करणार आहोत. जून 2014चा दुसरा पेपर. प्रश्न पहिला. ऐतिहासिक भाषा अभ्यासाचा कणा म्हणावे अशी संकल्पना कोणती? ती आहे भाषिक परिवर्तन. ऐतिहासिक भाषा अभ्यासाचा कणा म्हणावे अशी संकल्पना भाषिक परिवर्तन. भाषिक प्रयोग आणि भाषिक क्षमता यामध्ये भेद कोणी दाखवला आहे? नोम चॉम्स्की. भाषिक प्रयोग आणि भाषिक क्षमता यातील भेद नोम चॉम्स्की. मराठीचे अस्तित्व कोणत्या शतकात नावारूपास आले? 7व्या शतकामध्ये. लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया हा जो ब्रियर्सने अभ्यास केलेला आहे त्याच्याद्वारे आपल्याला समजले आहे की मराठी भाषेचं अस्तित्व हे 7व्या शतकात शब्दरूपामध्ये आढळते. मराठी क्रियोल भाषा आहे असे प्रतिपादन कोणी केले आहे? वसंत गोखले. स्वनिम हा स्वनांतरांचे प्रतिनिधित्व करणारा काल्पनिक संबोध आहे. स्वनिमाला भाषेत अस्तित्व नसते, भाषेत अस्तित्वात असतात स्वनांतरे. हे संपूर्ण विधान बरोबर आहे. व्याकरणिक विशेषणातील लघुतम घटक कोणता? पदीन. लघुतम घटक पदीन. बाई, पुरुष, मुलगा, मुलगी या शब्दातून कोणत्या प्रकारचा अर्थ प्राप्त होतो? संकल्पनिक अर्थ. झोप, उंदीर, जीव, लाल हे प्रमाण मराठीतील शब्द कोणत्या बोलीत जसेच्या तसे आढळतात? वऱ्हाडी बोलीमध्ये. लेखन विषयानुसार कोणचा बरोबर आहे? पहिली विलांटी सगळीकडे विधिलिखित. श्री सप्रकोटिश शके 1590 खील कागदे कार्तिक कृष्ण पश्चिम्या सोमय श्री शिवराज्ञा देवालस्य प्रारंभ हा मजकूर कोणत्या शिलालेखातील आहे? गोमंतकातील नाखे येथील मंदिराच्या प्राकारातील शिलालेखात. वाची तो विजया होईवा हा उल्लेख कोठे आढळतो? दक्षिण सोलापूर येथील संगमेश्वर मंदिराच्या सभामंडपाच्या तुळईवर. पूजावसर हा ग्रंथ कोणी लिहिला? बाईदेव बास यांनी. महानुभाव संप्रदायाचा कोणता ग्रंथ केवळ दत्तमहिमा गाण्यासाठी लिहिला जातो? लिहिला आहे सह्याद्री वर्णन. दत्तमहिमा सह्याद्री वर्णन. पाषाण देवाची करीती जे भक्ती सर्वस्वा मुकुती मूढपणे हे नामदेवांचं आहे. परमार्थी ही बोंब मारावी असे कोणी म्हणाले? रामदास म्हणाले. श्रेणिक चरित्र हा मराठी ग्रंथ लिहिणारा आणि शिष्यांना मराठीत ग्रंथरचना करण्याची प्रेरणा देणारा गुजराती लेखक कोण? ब्रह्मजीनदास. श्रेणिक चरित्र ब्रह्मजीनदास. संक्षेप रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? मुक्तेश्वर. संक्षेप रामायण मुक्तेश्वर. श्रीधर कवींचा कोणता ग्रंथ नाही? भक्ती लीलामृत. बाकी पांडुरंग महात्म्य, ध्रुवचरित्र आणि शिवलीलामृत श्रीधरांचा आहे. निर्णय सिंधू कमलाकर भट. मानसोल्लास निर्णय सिंधू कमलाकर भट. मानसोल्लास सोमनाथ. हिंदुतुर्क संवाद एकनाथ आणि मृत्युंजय चरित्र उद्धव चिंतन. महाराष्ट्र धर्माचे निरूपण कोणत्या बखरीत केले आहे? महिकावतीची बखर. परमुलुखात पोर बायको न धरावी, मर्दाना सापडला तरी धरावा ही शिवाजी राजांची आज्ञा कोणत्या बखरीतील आहे? सभासद बखरमधील. राम जोशीला कवनांचा सागर असे म्हटले गेले असून त्याचा समकालीन अनंत फंदी यांचे वर्णन शाहिरांचा तुरा असे केले आहे. संपूर्ण विधान चूक आहे. इंग्रजीतून मराठीत भाषांतरित झालेले पहिले नाटक कोणते? ऑथेल्लोचे भाषांतर ऑथेल्लो. इतिहास व ऐतिहासिक ही भाषिक कोणी चालवले? सत्कार्योत्तेजक सभा. 25 उत्तर पहिलं कसं ते बघू. मराठीचा नाट्यसंसार वि स खांडेकर. मराठी रंगभूमी आ वि कुलकर्णी. नाटकाची स्थित्यंतरे कृ आ गुरुजी. आद्य महाराष्ट्र नाटककार विष्णुदास बाग भावे. मिळो वा न मिळो आम्हा अन्नपाणी देवाच्या चिंतनी मग्न आम्ही हे उद्गार कोणाचे?
नारायण वामन टिळक यांचे. मुशी रेगे यांची दोला, रंग पांचालिक, अवलोकिता व छांदसी ही पुस्तके कोणत्या वाङ्मय प्रकारात मोडतात? अनुक्रमे कविता, नाटक, कादंबरी व समीक्षा. भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून मीना जोशी यांनी लिहिले आहे उत्तरी कोंकणी बोली. भाऊ पाध्ये यांच्या प्रकाशनाच्या कालक्रमानुसार लावायचे आहेत. डोंबाराचा खेळ, वैतागवाडी, वासुनाका, बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर. ओडिया भाषेतील कालिंदीचरण पाणिग्रही यांच्या माटेर मणिद या कादंबरीचा मातीचा माणूक हा अनुवाद कोणी केला? वामन कृष्ण चोरघरे यांनी. भावी वरेरकर, श्रीपाद जोशी आणि भाऊ कुलकर्णी या 3 अनुवादकांनी कोणत्या एकाच बंगाली कादंबरीचा अनुवाद केला आहे? आनंदमठ. हरमन हेसच्या सिद्धार्थ या कादंबरीचा 23 सरदेशमुख यांनी केलेला अनुवाद कोणता? नदीपार. स्वभावोक्ती आणि वक्रोक्ती असे कोणते 2 वाङ्मयकाराचे प्रकार सांगितले आहेत? कोणी? दंडी यांनी सांगितले. प्रभावन्मेषशालिनी प्रतिभा मता ही प्रतिभेची व्याख्या भट्टतोत यांनी केली. काव्यानुशासन, अलंकार चूडामणी व वेद यांची रचना कोणी केली? हेमचंद्र. 36चे उत्तर पहिलं आहे. सरस्वती कंठाभरण भोज, काव्यालंकार सारसंग्रह उद्गत, काव्यालंकार सूत्र वामन आणि काव्यमीमांसा राजशेखर. संदर्भेने दशरूपक श्रेय हे वामनाचं वचन आहे. 2दा ओतप्रोत करून रसाचा खरा आस्वाद नाट्यातच घेता येतो अशी भूमिका कोणी मांडली आहे? अभिनवगुप्त याने. वास्तवाचे पूजन करण्याचा राक्षसी प्रयास थांबला पाहिजे असं कोणाचं मत आहे? ऑस्कर वाईल्ड. सेंद्रिय समष्टी असणे हे प्रत्येक कलाकृतीत शक्यही नाही व आवश्यकही नाही ही भूमिका कोणाची आहे? राभा पाटणकर यांची. प्रकाशन कालानुसार लावायचं आहे. तिसरी क्रांती, साहित्य, स्वरूप आणि समीक्षा, टीका विवेक, टीका आणि टीकाकार. 41चे उत्तर आहे ए. रशियन रूपवाद, रोमान याकब्सन. उत्तर आधुनिकवाद, न्यूगर हाबरमास. सांस्कृतिक भौतिकवाद, रेमंड विलियम्स. आणि वाचक प्रतिसाद सिद्धांत, वोल्टॅयर एल्झर. साहित्य समीक्षकाची भूमिका ही बोधकाची नसून शोधकाची आहे असं मत वाल कुलकर्णी यांचा आहे. स्वतः आणि आपण हे संबोधनवाचक शब्द आहेत. ते सर्व पुरुषवाचक शब्द आहेत. स्वतः आणि आपण, स्वतः सर्व पुरुषवाचक. तुम्ही किती पुस्तके वाचली यातील प्रयोग कर्तकर्म संकर प्रयोग. तुम्ही स्वतः या किंवा तुमचा भाऊ आला तरी चालेल हे केवळ मिश्र आणि संयुक्त वाक्य. सर्वांचे उदाहरण हे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य. कमल नेत्रा, चंद्रमुखी, चंद्रानना, पुंडरीकाक्ष हे शब्द विशेषण पूर्वपद ब्रह्मविही उदाहरणे आहेत. याचे उत्तर आहे तृतीया करण, चतुर्थी संप्रदान, पंचमी उपादान आणि सप्तमी अधिकरण. जाहिरातीसाठी लिखित संप्रेषण व्यवस्था अधिक उपयुक्त असली तरी दृश्य संप्रेषण व्यवस्था नेहमीच अधिक प्रभावी ठरत असते. संपूर्ण विधान बरोबर. राज्यातील आर्थिक परिस्थितीविषयीची चर्चा करणाऱ्या सभेमध्ये वृत्तांतलेखन करताना वार्ताहराने कोणत्या मुद्द्याकडे विशेष लक्ष द्यावयास हवे? राज्यातील आर्थिक परिस्थितीचा तपशील. आणि शेवटचा, राज्य पातळीवरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपतींना विनंती करणाऱ्या पत्रासाठी मायना. महामहिम राष्ट्रपती, भारतीय गणतंत्र, आदरपूर्वक नमस्कार. विषय मान्यवर महोदय. आपण लागलीच तिसरा प्रश्नपत्रिका पूर्ण करून घेऊ. जून 2014चा तिसरा प्रश्नपत्रिका. गीतेच्या 13व्या अध्यायातील ज्ञानाची लक्षणे याविषयी महानुभाव संप्रदायाचा टीका ग्रंथ ज्ञान
प्रबोध. नवखंड रुक्मिणी स्वयंवर हे कोणी लिहिले? कृष्णमुनी डिंब. मोहिकावतीची बखर ही बखर नसून निरनिराळ्या बखरवजा गद्यकृत्य प्रकरणांचा समाहार आहे असं म्हणणं होतं ग ग ग्रामोपाध्याय यांचं. वेदे आप्त केले तिन्ही वर्ण, दुरावले स्त्री शूद्रजन, न शिवे त्यांचे कान, हे वेदासे न्यून पै आले. हे वेदांचे उणेपण कुणी दाखवले? एकनाथ महाराजांनी. अजी अक्रूर ना हा नेतो श्रीकृष्णाला, सखी काळ कोठुनी ग आला. हे कोणत्या शाहिराने रचले? राम जोशी. श्री वेदव्यासानंतरचा महान लोकशिक्षक असा गौरव कोणाचा झाला आहे? रामदासांचा. 7चे उत्तर 1 कसे ते बघू. संत भानुदास नचिकेळकर, दामाजी वासुदेव निळकंठ आगटे, सती पिंगला हरिभाऊ आपटे आणि संत तुकाराम बाबाजीराव राणे. नक्षत्रांची फुलं फळाली या कविता असा इशारा कोणत्या काव्यसंग्रहात दिलेला आहे? तो आहे आराधना वाना देशपांडे. पुढील कोणता लघुनिबंध नासी फडके यांचा आहे? पडछाया नासी फडके. माधवी देसाई यांची कोणती कादंबरी नाही? प्रार्थना म्हणजे त्यांची आहे मंजिरी, जिराफ आणि बिजली. प्रभाकर पाध्ये यांचा कोकणच्या पार्श्वभूमीवर लिहिलेला कथांचा संग्रह कोणता? प्रभाकर पाध्ये व्याधाची चांदणी. भाऊ पाध्ये यांची कादंबरी कोणती? जेल बर्ड्स. कवयित्रींच्या भावविश्वामध्ये घर या संकल्पनेला वेगळे महत्त्व आले आहे. त्याचप्रमाणे आई, मूल, बहीण, आजी, सासू, प्रियकर, पती, वडील, भाऊ, मामजी, दीर इत्यादी कौटुंबिक नात्यांच्या चौकटीतच ही कविता मुख्यतः रिंगण घेत आहे. संपूर्ण विधान बरोबर आहे. भाषा सतत बदलत असते हे तत्व मूलभूत मांडल्यास कोणती अडचण निर्माण होते? तात्विकदृष्ट्या बदल अमुक ठिकाणाहून सुरू झाला असे म्हणता येत नाही. पूरक विनियोग, व्यवच्छेदक विनियोग, वैकल्पिक विनियोग या तत्वांच्या आधारे कशाची निश्चिती होते? स्वनिमांची निश्चिती होते. शीर, मस्तक, डोळे, टाळके, टकुरे हा अर्थ आहे गुणव्यंजक अर्थ. भाषा विज्ञानात औपचारिक संज्ञापन व्यवहारातील भाषा प्रयोगाला भाषा असे म्हणतात आणि अनौपचारिक संज्ञापन व्यवहार हा सामान्यतः बोलीमधून होत असतो. संपूर्ण विधान बरोबर. औत, अलीकडे, हळहळ हे शब्द तेलुगू भाषेतून आलेले आहेत. उच्चारणाच्या बाबतीत व्यनिम व्यवस्थेनुसार कोणत्या भाषेतील शब्दांना वर्णप्रियर्णद्वारे अमानत, अनामत, कोशिश, कसोशी, मशहूर, महशूर हे बदलून घेतले? त्याचे उत्तर आहे फारसी. सौंदर्यलंकार हा सूत्र कोणाचा आहे? वामन. सालंकारस्य काव्यता अलंकार विद्यमान असतोच तेच काव्य हा आग्रह कोणाचा? कुंतक. सालंकारस्य काव्यता कुंतक. शक्ती हे प्रतिभेहून भिन्न असून शक्ती हेच काव्यनिर्मितीचे एकमेव कारण असे कोण म्हटले आहे? राजशेखर. रस आणि भाव केवळ नाट्यापुरतेच मर्यादित नसून सर्व प्रकारच्या काव्यात त्यांचा परिपोष होतो. ही विचारसरणी प्रथम कुठे स्वीकृत झाली? ती झाली रुद्रटाच्या काव्यालंकारात. वामनाच्या 3 रीतीत अवंतिका, मागधी या रीतीत भर कोणी घातली? भोज. साहित्यकृती ही एकजिन्सी समष्टी असते. समष्टीच्या अर्थाच्या प्रकाशात साहित्यकृतीच्या घटकाचे स्वरूप आणि त्याचे सौंदर्यात्मक कार्य याचे विवेचन केले तर ते विश्लेषण साहित्यकृतीच्या सौंदर्याला मारक ठरत नाही. ही भूमिका कोणाची? गंगाधर पाटील. रूपवादी समीक्षेवर पुढीलपैकी कोणता आक्षेप घेतला जात नाही? रूपवादी समीक्षेमुळे साहित्यकृतीच्या अर्थाचा उलगडा होत नाही. विचार प्रणालीचे यादृच्छिक व सेंद्रिय असे 2 भेद कोणी केले? अँटोनियो ग्रामची यांनी. समीक्षेच्या संदर्भात कलाकृतीशी होणारी मैत्री ही संकल्पना कोणी मांडली? माधव आचवर यांनी मांडली. सी उत्तर आहे. संरचनावादी मार्क्सवाद लुई अल्थुसे, सामूहिक नेणीव कार्ल युंग, स्त्रीत्व आणि पराभव सिमॉन डिबॉफ आणि सिद्धांतवाद मिखाईल बाखिन.
साहित्य प्रकार हे पूर्वनियोजित असतात, त्यांच्या चौकटीतच सामान्यतः साहित्य निर्मिती होत असते. संपूर्ण विधान बरोबर. कथा ही संक्षिप्त कादंबरी आणि कादंबरी ही विस्तृत कथा असे का म्हणता येत नाही? जीवनानुभवांची व्याप्ती भिन्न असते म्हणून. याचं उत्तर आहे डी. कसं ते बघू. अंधाराच्या पारंब्या बॅरिस्टर, अथांग महासागर, पाणीपत रणांगण, ढग मोहात चालला महादेवा. श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी या चरित्राचे लेखक कोण आहेत? रामचंद्र पांडुरंग आजरेकर. संस्कारपूर्ण व संस्कारमय जीवन जगण्याची देशकाल विशिष्ट रीत, जीवन पद्धती व जीवनमूल्य म्हणजे संस्कृती. संस्कृतीविषयक व्याख्या कोणी केली आहे? लक्ष्मण शास्त्री जोशी. साहित्य आणि संस्कृती हे दोन भिन्न मूलभूत घटक आहेत, पण त्यांच्या द्वंद्वात्मक नात्यातूनच वाङ्मयीन संस्कृती अस्तित्वात येत असते. संपूर्ण विधान बरोबर. सिद्धांत रहस्य हा ग्रंथ कोणाचा आहे? सत्यमल नाथ. सिद्धांत रहस्य सत्यमल नाथ. जातीभेद विवेकसार ही पुस्तका कोणी प्रकाशित केली? तुकाराम तात्या पडवळ व वासुदेव बाबाजी नवरंगे. अनार्य दोष परिहारक मंडळाची स्थापना 1890 मध्ये झालेली आहे. सामाजिक दृष्टीने केल्या जाणाऱ्या साहित्याच्या अभ्यासामागील प्रमुख हेतू कोणता? साहित्य निर्मितीची विविधांगी चिकित्सा. महानगरीय समाज जीवनात मानसिक ताणतणावांची वाढ होत गेल्यामुळे कोणता वाङ्मयीन परिणाम होतो? परस्परांमधील वाढत्या दुराव्याची अभिव्यक्ती करणारी साहित्य निर्मिती. साहित्य आणि समाज जीवन या ग्रंथातील लेखनावर कोणत्या विचारसरणीचा प्रभाव आढळतो? मार्क्सवाद. गोपाळ हरी देशमुख यांनी 35 ग्रंथ लिहिले व त्यातील सुराष्ट्र, देशाचा ससाक्ष इतिहास, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वामी महाज्ञानंद हे ग्रंथ लोकहितवादी या मासिकात प्रसिद्ध झाले. संपूर्ण विधान बरोबर. इतर राष्ट्रांनी अनेक शतके त्रास सोसून व अनेक देहांचे बळी देऊन जी महत्त्वतत्वे शोधून काढली त्यांचा उपयोग करून न घेता जर एखादा देश जाणून बुजून अज्ञानात चाच करत राहत असेल तर या राष्ट्रीय आंधळेपणाबद्दल त्यास परिणामी भयंकर पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. हे विधान आहे गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी यांचं. तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलेल्या जातीभेद विवेकसार या ग्रंथाची दुसरी आवृत्ती ज्योतिबा फुले यांनी 1865 मध्ये प्रकाशित केली. हे पुस्तक ब्राह्मणेतर चळवळीचा मूल स्रोत असे म्हटले जाते. संपूर्ण विधान बरोबर. नियतकालिकांच्या कालक्रमानुसार लावायचं आहे. ज्ञान चंद्रोदय, ज्ञानोदय, विद्याकल्पतरू आणि सुज्ञानामृत. साहित्यातील अश्लीलतेविषयक प्रश्नांची साध्यंतर चर्चा कोणत्या नियतकालिकाने प्रसिद्ध केली? अभिरुची. स्त्रीवाद समीक्षा या विषयास लिहिलेला विशेषांक कोणता? प्रतिष्ठान. कोणी प्रसिद्ध केला? प्रतिष्ठान. रणांगणमधील शस्त्रसामग्री विकणाऱ्या जगातल्या सर्वात मोठ्या दलालाचे नाव काय होते? बेसिल जारा. कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराना, कधी न सोडला तिने आपला कधीही मुग्धपणा. ही झेंडूची फुले या काव्यातील वाक्य आहेत. महारोग्यांच्या थाळीत जेवणाचा प्रसंग आठवणींच्या पक्षीमध्ये आढळतो. मायथॉलॉजी इज द पॅथॉलॉजी ऑफ लँग्वेज हे दैवत कथांच्या संदर्भातील मत कोणाचे आहे? फ्रेडरिक मॅक्स मुलर. लोक म्हणजे असा समाज जो नागर समाजापासून दूर असतो व नागर संस्कृतीला विरोध करतो. पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध चूक आहे. सर जेम्स फ्रेझर यांचा द गोल्डन बाउल हा ग्रंथ 12 खंडांमध्ये प्रकाशित झाला होता. पोवाडे, लावणी, गोंधळ ही लोकगीते आहेत, त्यांना लौकिकगीते म्हणता येणार नाही. संपूर्ण विधान चुकीचे. प्रभात काळी निळ्या आभाळात उगवतो सूर्यकांत यामधला प्रतीत होणारा अर्थ कोणता आहे? पत्नीने पतीच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा केलेला निर्देश. एक साहित्याधिष्ठित
अभ्यासापेक्षा अनेक साहित्याधिष्ठित अभ्यासाची कक्षा व्यापक असते. अशा व्यापक कक्षेत प्रकट तुलना करणे हे ज्या साहित्य अभ्यासाचे प्रमुख लक्षण आहे त्याला तौलनिक साहित्य अभ्यास म्हणावे. संपूर्ण विधान बरोबर. शेक्सपियरच्या नाटकांचे अनुवाद किंवा रूपांतर करणे, तत्सम कृती निर्माण करायस प्रेरित होणे, शेक्सपियरच्या अभ्यासासाठी मंडळ स्थापन करणे, ही सर्व कशाची गमके म्हणता येते? अनुसरणशीलतेची. मी गुजराती भाषेत लिहिणारा भारतीय साहित्यिक आहे असं कोण म्हणाला आहे? उमाशंकर जोशी. एखाद्या साहित्यिकाच्या लेखनाचा प्रभाव अन्य भाषांवर पडतो यामागे साहित्येतर कारण असू शकतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे वि.स. खांडेकर. प्रभाव ही संकल्पना वादात येत नाही. एखाद्या साहित्यकृतीने दुसऱ्या साहित्यकृतीला जन्म दिला ही कल्पना नितांत त्याज्य आहे. हे मत आहे रेने वेलेक यांचं. स्त्रीवादी साहित्य अभ्यासात स्त्रियांच्या साहित्यातून प्रकटणाऱ्या स्त्री जीवनाची चिकित्सा करतो, तसेच पुरुषांच्या साहित्याचे स्त्रीवादी दृष्टिकोनातून पुनर्वाचन करतो. संपूर्ण विधान बरोबर. स्त्रीवादी साहित्य समीक्षा काय साधत असते? साहित्यकृतीच्या विश्लेषणाद्वारे पुरुषसत्ताक जीवन पद्धतीत स्त्रियांना असलेल्या दुय्यम स्थानाचा बोध घडविते. मुलांचे बंड, यशोदा भट, लग्नाचा बाजार, शांताबाई नाशिककर, लतिका, नीता साने आणि मीनाक्षीचे स्वप्न, कृष्णाबाई मोरे. कौटुंबिक कायदे आणि सामाजिक परिवर्तन हे लेखन कोणाचे? शकुंतला नारगोळकर. कविता कोणते लेखन कविता संग्रह नाही? गुलमोहर. पुढीलपैकी कोणती कादंबरी खेड्यातल्या माणसातले घरातले कुठलेपण दर्शविते? भुईतून उगवलेला माणूस. ग्रामीण साहित्य अनेक घटकांप्रमाणे कृषी जीवनचरित्र हा एक महत्त्वाचा घटक असतो. नागर लेखकांच्या लेखनात हेच घटक वास्तवपूर्ण पद्धतीने व प्रभावाने मांडलेले आढळतात. पूर्वार्थ बरोबर, उत्तरार्थ चूक. गावोगावी हीच बोल ही रा अंधारे यांचे नाटक आहे. कालक्रमानुसार लावायचं आहे. येरझार, शाबी, काजोड, रणबिली. 70चे उत्तर आहे बी, म्हणजे तपझिरा. दिनकर देशपांडे. अन्नपूर्णा, लक्ष्मीकांत तांबोळी. मी दूर गेलेले घर, लक्ष्मीकांत तांबोळी. अन्नपूर्णा, चंद्रकांत काकोडकर. आणि मी आणि माझा बाप, दत्ता भोसले. 73चं एक. पाझर, अण्णाभाऊ साठे. पारधी, शंकरराव खरात. श्राद्ध, उत्तर मारुती कांबळे. आणि बलिदान, जयजी पवार. आणि नेहमी त्याच गोष्टी सांगण्याची आणि ऐकण्याची सवय झाली आपल्याला. ते कोणाच्या कवितेतील ओळी आहेत? उत्तम अंबोरे. शेवटचा. दलित नाटके विद्रोही आहेत पण या मातीशी द्रोह करणारी नाहीत. ती कडवट आहेत पण कटू सत्य सांगणारी आहेत. तर याचं उत्तर आहे हे मत रामनाथ चव्हाण यांचं होतं. इथे आपण जून 2014चे दोन्ही पेपर पूर्ण केले आहेत. धन्यवाद.